आणि यानंतर आपण थेट दिल्लीमध्ये जाऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते दिल्लीकडे, दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींकडे। राज ठाकरे, अमित शहा किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि राज ठाकरेंची भेट नेमकी कधी नियोजित आहे? काय अपडेट्स आहेत दिल्लीतनं? ज्ञानदा, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे हे सध्या अजूनही त्यांच्या निवास म्हणजे जिथे त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे तिथेच थांबलेले आहेत। आपण पाहू शकतो की हे जे ताज मानसिंग हॉटेल आहे नवी दिल्लीतील, या ठिकाणी राज ठाकरे थांबलेले आहेत। आणि राज ठाकरे काल ज्यावेळी विमानतळावर पोहोचले त्यानंतर मग राज ठाकरेंची व्यवस्था करण्यात आली होती। ती सफेद मर्सिडीज गाडी सुद्धा इथेच उभी आहे। आपण पाहू शकतो की या मर्सिडीज गाडीतूनच काल राज ठाकरे हे या हॉटेलपर्यंत आले होते। त्यानंतर मग त्यांच्या गाड्यांचा ताफा निघून गेला होता। आज सकाळी 10:30 नंतर हा ताफा पुन्हा इथे येऊन थांबलेला आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होऊ शकते आणि त्या भेटीसाठी म्हणून अमित शहांकडे ज्यावेळी वेळ असेल आणि त्यांच्या नियोजनानुसार राज ठाकरेंना निरोप आला की राज ठाकरे थेट अमित शहांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। काल रात्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दिल्लीत होते, परंतु आता ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतलेत असं कळतंय। आणि सध्या राज ठाकरेंची भेट ही थेट 1 to 1 अमित शहा आणि नड्डांसोबत होणार आहे। ती NDA मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक घटक पक्ष म्हणून सहभाग करून घेण्याबाबत असणार आहे। आणि त्या सगळ्याची चर्चा करण्यासाठी, त्याविषयीच्या वाटाघाटींसाठी राज ठाकरे हे दिल्लीत आलेले आहेत। राज ठाकरेंची ही गाडी जवळपास अर्ध्या तासापासून ताज हॉटेलच्या बाहेर उभी आहे आणि आता राज ठाकरे तयार होऊन केव्हाही कोणत्याही क्षणी निघतील आणि त्यानंतर NDA मध्ये एक नवा घटक पक्ष म्हणून आणि महायुतीमध्ये एक नवा गडी म्हणून समोर येतील सर्वांच्या अशी शक्यता आहे। सोमेश, अगदी थोडक्यात महाराष्ट्रातले कोणते नेते या क्षणी दिल्लीत असल्याची माहिती आहे किंवा महाराष्ट्रातनं आज दिल्लीमध्ये कोण येणार आहे महायुती संदर्भातल्या चर्चेसाठी? अगदी थोडक्यात। नाही, ही अगदी महायुतीची पूर्वनियोजित एक बैठक दिल्लीमध्ये आज होणार होती अशी माहिती मिळते। त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे आज दिल्लीत येणार होते, सकाळीच ते दिल्लीत आले असण्याची शक्यता आहे। त्यासह देवेंद्र फडणवीस हे स्वतः महाराष्ट्राकडे निघालेत, त्यामुळे ते आज दिल्लीत नाही आहेत। परंतु हे सगळे नेते पुन्हा आज दिल्लीमध्ये येणार आहेत का किंवा येऊ शकतात का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपल्याला अशी माहिती मिळते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते हे थेट नड्डांसोबत किंवा अमित शहांसोबतही चर्चा करू शकतात। त्यामुळे कदाचित प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांच्या जागा वाटपांचा प्रश्न घेऊन आज दिल्लीमध्ये येऊ शकतात। प्रफुल्ल पटेल आज सकाळीच दिल्लीत येणार होते, त्यानुसार ते दिल्लीत आलेले असू शकतात। आणि राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर राज ठाकरे एक पक्ष म्हणून NDA मध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे त्याविषयीची अधिकृत घोषणा ही NDAचे संयोजक आणि एक मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने जगत प्रकाश नड्डा स्वतः करणार आहेत। आपण पाहू शकतो ज्ञानदा, आपल्या सध्याच्या या फ्रेममध्ये विनोद तावडे स्वतः इकडे आलेले आहेत। जे प्रतिक्रिया जाणून घेणं सोमेश शक्य आहे का विनोद तावडेंची? कारण विनोद तावडे, राज ठाकरे त्यांचे जुने संबंध आहेत, मित्र आहेत चांगले एकमेकांचे। प्रतिक्रिया जाणून घेणं शक्य आहे का विनोद तावडेंची? नाही, सध्या तरी त्यांनी बोलण्यासाठी नकार दिलेला आहे माध्यमांसोबत। सध्या ते थेट राज ठाकरेंना भेटायला जात आहेत असं कळते आणि त्यांच्या सोबत त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत। ते आता राज ठाकरेंसोबत चर्चा करायला म्हणून आतमध्ये चालल्यात। त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलाय। स्वाभाविक ज्यावेळी त्यांची आणि राज ठाकरेंची चर्चा होईल आणि विनोद तावडे हे सध्या भाजपचे सर्वात सिनियर आणि सर्वाधिक बेस्ट परफॉर्मिंग असे जनरल सेक्रेटरी महासचिव आहेत, जे नड्डांच्या अतिशय विश्वासातलेत। अमित शहांच्या सोबत कोणताही निरोप पोहोचवणं, त्यांच्या वतीने बातचीत करणं, या सगळ्या भूमिकांमध्ये विनोद तावडे असतात। त्यामुळे आता विनोद तावडेंची आणि राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी ठरतील की राज ठाकरे इथून अमित शहांच्या घरी कधी निघणार आहेत आणि NDA मध्ये त्यांच्या सहभागाविषयीची नेमकी बातमी ही कधी जाहीरपणे सांगितली जाणार आहे। महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा NDAचा घटक पक्ष म्हणून दिल्या जाणार आहेत, अशा अनेक विषयांवर आज विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते। आणि त्यासाठी आपण पाहिलं नुकतंच विनोद तावडे हे स्वतः ताज मानसिंग हॉटेलमध्ये पोहोचलेत आणि आता राज ठाकरेंच्या खोलीच्या दिशेने निघालेले आहेत।
बरोबर आहे. सगळ्यांचं लक्ष या भेटीगाठींवरती जास्त आहे, कारण महायुतीच्या बैठका या थोड्याशा रेग्युलर आणि अपेक्षित बैठका आहेत. परंतु राज ठाकरेंचे एक तर ठाकरे दिल्ली दरबारी फारच कमी येतात महाराष्ट्रातनं. त्यातून राज ठाकरे दिल्लीत आल्याच्यानंतर त्याची मोठी बातमी बनली, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीसोबत सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचा हा दिल्ली दौरा असल्याचं कळतंय. अमित शहा आणि JP नड्डांसोबत आज त्यांची 1 to 1 चर्चा होईल अशी सुद्धा माहिती मिळते. विनोद तावडे सध्या त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि एक महत्त्वाची बैठक सुद्धा दिल्ली दरबारी आज होण्याची शक्यता आहे. सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.